त्यांनी कदाचित त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं, कारण का त्यांना माहीत होतं की लोक त्यांना निवडून देतील। पण याच अधिवेशनामध्ये त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेचा उल्लेख केला, कारण पवार साहेब स्वतः त्याच्यामध्ये आता लक्ष घालून आहेत। साहेबांनी आणली, विस्तार जर या सरकारला करता येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालू असं पवार साहेबांनी सांगितलं। त्यामुळे कुठेतरी दादा घाबरले होते। फडणवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वेळेस त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून गडकरी साहेबांना 60,000ची लीड होती, ती कुठेतरी 30,000वर आलेली। त्यामुळे गडकरी साहेब फडणवीस साहेबांच्या मनामध्ये सुद्धा भीती असावी। आणि जे काही बजेट सादर झालं त्याच्यामध्ये आर्थिक प्रोव्हिजन जर बघितलं तर ते प्रोव्हिजन कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही। खोलात जायचं झालं तर खूप काही खोलात जाता येईल, पण अधिवेशनामध्ये जेव्हा मला संधी दिली जाईल तेव्हा मी बोलेलच। त्यामुळे हे जे बजेट आहे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचं प्रतीक आहे असं कुठेतरी वाटतं। या सरकारला जो अहंकार आला होता लोकसभेमध्ये, सामान्य लोकांनी तो मोडून काढला। लोकांना कुठेतरी हे सरकार घाबरले, म्हणून लोकांना आपलंसं करण्यासाठी त्यांनी हे बजेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे। म्हणजे मॅनिफेस्टो असल्यासारखं हे बजेट आहे। त्यामुळे हे सरकार घाबरले सामान्य लोकांना, ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे। पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत, त्या खोलात जाऊन अधिवेशनामध्ये आम्ही 100% त्या ठिकाणी मांडू। असे अनेक लोक आहेत जे इच्छुक आहेत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी। अनेक आमदारकीला इच्छुक असणारे सुद्धा नेते आहेत, नगरसेवक म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी सुद्धा अनेक इच्छुक आहेत। त्यामुळे हा आकडा येत्या काळामध्ये वाढतच जाईल। घ्यायचं कोणाला, शेवटी हा निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आणि जयंत पाटील साहेबांचा असणार आहे। मोडून काढला अशी टीका रोहित पवारांनी केलेली आहे। सरकार घाबरलं ही आनंदाची गोष्ट असल्याचंही रोहित पवार म्हणाले।